नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचं स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 28 फेब्रुवारी। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीजमधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आज आपण अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत पहिला क्रमांक कोणत्या राज्याने पटकावला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्याने सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत देशात पहिला क्रमांक पटकावलेला आहे। तर देशातील सर्वोत्कृष्ट 1000 ग्रामपंचायतींपैकी महाराष्ट्रातील सर्वाधिक 192 ग्रामपंचायतींचा या यादीत समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्याने अव्वल क्रमांक मिळवलेला आहे। या अभियानांतर्गत निवड झालेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला 1 लाख रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस प्रदान करण्यात येणार आहे। हे अभियान महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत राबवण्यात येत आहे। या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे ग्रामीण भागातील कुपोषण कमी करणे आणि माता व बाल आरोग्य सुधारणे। त्यामुळेच बघा, महाराष्ट्र राज्य हे सुपोषित ग्रामपंचायत अभियानांतर्गत देशामध्ये पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरलेले आहे। नेक्स्ट आहे, युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार 2025 मध्ये अवॉर्ड ऑफ मेरिट मिळवणारे अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महाराष्ट्र। युनेस्कोच्या आशिया पॅसिफिक पुरस्कार 2025 मध्ये अवॉर्ड ऑफ मेरिट हा सन्मान अवर लेडी ऑफ ग्रेस कॅथेड्रल या ऐतिहासिक चर्चला प्रदान करण्यात आला आहे। हे कॅथेड्रल महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वसई येथील पापडी गाव येथे स्थित आहे। हे चर्च सुमारे 475 वर्ष जुने असून 16व्या शतकात पोर्तुगीज काळात बांधण्यात आलेले होते। या कॅथेड्रलच्या बांधकामात दगडांचा वापर करण्यात आलेला आहे। यामध्ये सिमेंटचा कसलाही वापर करण्यात आलेला नाही। स्थानिक समुदायाने सुमारे 4.5 कोटी रुपये खर्च करून लोकसहभागातून या वास्तूचा जीर्णोद्धार केलेला आहे। युनेस्कोने या संवर्धन प्रकल्पाचे सांस्कृतिक प्रामाणिकपणा आणि समुदायाच्या सक्रिय सहभागाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून कौतुक केलेले आहे। 1998 साली या चर्चला कॅथेड्रलचा दर्जा प्राप्त झाला। कॅथेड्रल हे बिशपचे अधिकृत आसन असलेले आणि संपूर्ण प्रदेशातील सर्वात मोठे चर्च मानले जाते। 2025च्या पुरस्कारांची घोषणा बँकॉक येथे आयोजित सोहळ्यामध्ये करण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे, 24 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्याचे नाव बदलण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 केरळ। 24 फेब्रुवारी 2026 रोजी नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केरळ राज्याचे नाव बदलून केरळम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे। हा प्रस्ताव केरळ सरकारने राज्याचे नाव मल्याळम भाषेतील मूळ उच्चारानुसार केरळम करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवला होता। मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर भारताचे राष्ट्रपती भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 अंतर्गत केरळ नाव बदल विधेयक 2026 हे विधेयक केरळ विधानसभेकडे त्यांच्या अभिप्रायासाठी पाठवतील। केरळ विधानसभेने 24 जून 2024 रोजी राज्याचे नाव केरळम करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला होता। राज्याचे नाव बदलण्याचा अंतिम अधिकार संसदेकडे असून तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 3 अंतर्गत प्रदान करण्यात आला आहे। या नाव बदलाचा मुख्य उद्देश इंग्रजी आणि हिंदीतील अधिकृत नावांमध्ये राज्याची मल्याळम भाषेतील मूळ ओळख जपणे हा आहे। तर केरळचे नवीन नाव काय असणार आहे? केरळम। नेक्स्ट आहे, भारताच्या डिजिटल कौशल्य चळवळीला गती देण्यासाठी बढ़ना है तो यहाँ जुड़ना है ही मोहीम कोणी सुरू केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जयंत चौधरी। 22 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी बढ़ना है तो यहाँ जुड़ना है ही देशव्यापी मोहीम सुरू केली आहे। या मोहिमेचा उद्देश आहे स्किल इंडिया डिजिटल हब या डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रचार करून जास्तीत जास्त तरुणांना डिजिटल कौशल्य परिसंस्थेशी जोडणे। या मोहिमेचा शुभारंभ नवी दिल्ली येथे आयोजित इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 दरम्यान करण्यात आला। या मोहिमेत जनजागृती आणि सहभाग वाढवण्यासाठी अभिनेते अमिताभ बच्चन यांची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। स्किल इंडिया डिजिटल हब हे कौशल्य विकास, रोजगार आणि आजीवन शिक्षणासाठी एक एकात्मिक डिजिटल व्यासपीठ आहे। नेक्स्ट आहे, अग्निवर्षा लष्करी सराव कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पोखरण। 24 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय लष्कराच्या दक्षिण कमांडने राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंज येथे अग्निवर्षा हा मोठा लष्करी सराव आयोजित केला। या सरावाचा मुख्य उद्देश आहे वाळवंटी प्रदेशात जलद, अचूक आणि समन्वित लष्करी कारवाई करण्याची क्षमता तपासणे आणि वाढवणे। या सरावामध्ये T-19 मुख्य युद्ध रणगाडे, K9 वज्र स्वयंचलित तोफा, बोफर्स तोफा आणि इन्फंट्री कॉम्बॅट वाहनांचा वापर करण्यात आला। सरावादरम्यान अपाचे हल्ला करणारे हेलिकॉप्टर्स आणि आधुनिक क्षेपणास्त्र प्रणालींचाही वापर करण्यात आला।
या सरावामध्ये मानवरहित हवाई प्रणाली म्हणजेच ड्रोन, काउंटर ड्रोन उपाय आणि नेटवर्क आधारित कमांड व कंट्रोल प्रणालीचा प्रभावी वापर करण्यात आला. हा सराव वास्तव युद्धसदृश्य परिस्थितीत आयोजित करण्यात आला होता. या सरावाचे निरीक्षण 25 देशांमधील आंतरराष्ट्रीय संरक्षण तज्ज्ञ आणि पत्रकारांनी केलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रॉब जेटन कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नेदरलँड. रॉब जेटन हे नेदरलँड्स या देशाचे पहिले उघडपणे समलैंगिक पंतप्रधान बनलेले आहेत. रॉब जेटन हे वयाच्या 38व्या वर्षी पंतप्रधान झाले असून ते नेदरलँड्सच्या इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान ठरलेले आहेत. त्यांनी 23 फेब्रुवारी 2026 रोजी नेदरलँड्सचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे. ते D66 या पक्षाचे नेते आहेत. त्यांनी 3 पक्षांची युती करून सरकार स्थापन केलेले आहे. त्यांच्याकडे संसदेच्या 150 जागांपैकी 66 जागा आहेत जे बहुमतासाठी अपुरे आहेत. त्यामुळे त्यांनी 3 पक्षांची युती केलेली आहे. नेदरलँड्स हा 2001 मध्ये समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देणारा जगातील पहिला देश होता आणि आता रॉब जेटन हे नेदरलँड्स या देशाचे पहिले उघडपणे समलैंगिक पंतप्रधान बनलेले आहेत. नेक्स्ट आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेने दुसरे अत्याधुनिक डेटा सेंटर कुठे स्थापित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भुवनेश्वर. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले दुसरे अत्याधुनिक आणि उच्च सुरक्षित डेटा सेंटर भुवनेश्वर, ओडिशा येथे स्थापन केलेले आहे. या डेटा सेंटरचे उद्घाटन फेब्रुवारी 2026 मध्ये पूर्ण झाले. हे केंद्र भुवनेश्वर जवळील खोर्दा जिल्ह्यातील इन्फो व्हॅली 2 येथे सुमारे 18.55 एकर परिसरात उभारण्यात आलेले आहे. या प्रकल्पांतर्गत एंटरप्राइज कॉम्प्युटिंग अँड सायबर सिक्युरिटी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट देखील स्थापन करण्यात आले आहे. हे डेटा सेंटर Tier 4 प्रमाणित असून उच्चतम दर्जाची उपलब्धता आणि सुरक्षा सुनिश्चित करते. हे केंद्र भूकंपाचा कमी धोका असलेल्या आणि आंतरराष्ट्रीय सीमांपासून सुरक्षित अशा ठिकाणी उभारण्यात आले आहे. RBIचे पहिले डेटा सेंटर नवी मुंबई खारघर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहे आणि दुसरे आता ओडिशातील भुवनेश्वर या ठिकाणी. हे नवीन केंद्र चलन व्यवस्थापन आणि बँकिंग प्रणालीच्या सुरक्षित डिजिटल पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. नेक्स्ट आहे, दिल्ली ओपन 2026चा एकेरी विजेता कोण ठरला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्टेफानोस साकेलारिडिस. दिल्ली ओपन टेनिस स्पर्धा 2026 स्थळ होते नवी दिल्लीतील DLTA कॉम्प्लेक्स. कालावधी होता 16 ते 22 फेब्रुवारी 2026 दरम्यान. एकेरी विजेता ठरलेला आहे ग्रीसचे स्टेफानोस साकेलारिडिस. साकेलारिडिसने ग्रेट ब्रिटनच्या ऑलिव्हर कॉर्फर्डचा पराभव केला. 21 वर्षीय साकेलारिडिसचे हे पहिलेच ATP चॅलेंजर टूर एकेरी विजेतेपद आहे. दुहेरी विजेते ठरलेले आहे भारताचे सिद्धांत माथिया आणि बल्गेरियाचे अलेक्झांडर डोन्स्की. नेक्स्ट आहे, केंद्रीय आरोग्य मंत्री JP नड्डा यांनी AI सक्षम EICU कमांड सेंटरचे उद्घाटन कोठे केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशोदा मेडिसिटी गाझियाबाद. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री JP नड्डा यांनी 25 फेब्रुवारी 2026 रोजी उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद या ठिकाणच्या यशोदा मेडिसिटी या ठिकाणी AI सक्षम EICU कमांड सेंटरचे उद्घाटन केलेले आहे. हे केंद्र कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून रुग्णांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवते आणि प्रकृती खालावण्याची चिन्हे दिसताच त्वरित डॉक्टरांना सावध करते. हे केंद्र हब म्हणून काम करते जे MMG जिल्हा रुग्णालयासारख्या स्पोक केंद्रांना तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन पुरवते. जिल्हा रुग्णालयातील ICU मध्ये असलेल्या रुग्णांना या कमांड सेंटरमध्ये 24 तास तज्ज्ञ डॉक्टरांची देखरेख उपलब्ध होते. रुग्णांची सर्व माहिती, हॉस्पिटल इन्फॉर्मेशन सिस्टीम आणि बेडसाईड मॉनिटरिंगचा डेटा एकाच केंद्रीकृत डॅशबोर्डवर उपलब्ध करून दिला जातो. सार्वजनिक आणि खाजगी आरोग्य क्षेत्रातील सहकार्यातून तृतीयक आरोग्य सेवा ग्रामीण किंवा जिल्हा स्तरावर पोहोचवणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. नेक्स्ट आहे, आसाम आणि अरुणाचल प्रदेशमधील पहिला संयुक्त सीमास्तंभ कोठे स्थापित करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिजोसा. आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील पहिला अधिकृत संयुक्त आंतरराज्यीय सीमास्तंभ सिजोसा पक्के केसांग जिल्ह्यात स्थापित करण्यात आला आहे. हा सीमास्तंभ अरुणाचल प्रदेशातील पक्के केसांग जिल्हा आणि आसाममधील विश्वनाथ जिल्हा यांच्या सीमेवर उभारण्यात आला आहे. हा ऐतिहासिक सीमास्तंभ 22 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृतपणे स्थापित करण्यात आला. जुलै 2022 मधील नामसाई घोषणेच्या अंमलबजावणीअंतर्गत हे महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आलेले आहे. 1951च्या अधिसूचनेनुसार आदिवासी भाग आसाममधून तत्कालीन ईशान्य सीमावर्ती एजन्सीमध्ये जो नंतर अरुणाचल प्रदेश बनला हस्तांतरित करण्यात आला होता. दोन्ही राज्यांमध्ये दीर्घकाळापासून सीमासंदर्भात वाद सुरू होता आणि तो सोडवण्यासाठी आंतरराज्य सीमास्तंभ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आसाम आणि अरुणाचल प्रदेश यांच्यातील एकूण सीमा 804.1 किलोमीटर लांबीची आहे.
या सीमेवरील 123 गावे वादग्रस्त मानली जात होती. नामसाई घोषणेनंतर वादग्रस्त गावांची संख्या 123 वरून कमी होऊन 86 झालेली आहे. नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 28 फेब्रुवारी रोजी. भारतात दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी सी.व्ही. रमन यांनी रमन इफेक्टचा शोध लावला होता. त्यामुळे हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. रमन इफेक्ट या महत्त्वपूर्ण शोधासाठी सी.व्ही. रमन यांना 1930 साली भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. भारत सरकारने 1986 मध्ये 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला. पहिल्यांदा राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी 1987 रोजी साजरा करण्यात आला. 2026 ची थीम आहे विज्ञानातील महिला विकसित भारतासाठी उत्प्रेरक. नेक्स्ट आहे द लॉंग रायडर्स चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले अभिनेता कोण आहेत, ज्यांचे 25 फेब्रुवारी 2026 रोजी वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रॉबर्ट कॅराडाइन. रॉबर्ट कॅराडाइन या अमेरिकन अभिनेते यांचे 25 फेब्रुवारी 2026 रोजी वयाच्या 71व्या वर्षी निधन झाले. ते विशेषतः द लॉंग रायडर्स या चित्रपटासाठी प्रसिद्ध होते. त्यांना 1984 मधील क्लासिक कॉमेडी चित्रपट रिव्हेंज ऑफ द नर्ड्स मधील लुईस स्कोल्निक या भूमिकेसाठी सर्वाधिक ओळखले जाते. ते प्रसिद्ध अभिनेते जॉन कॅराडाइन यांचे पुत्र आणि कुंग फू फेम अभिनेते डेव्हिड कॅराडाइन यांचे धाकटे बंधू होते. द लॉंग रायडर्स या चित्रपटात त्यांनी त्यांचे सख्खे भाऊ कीथ आणि डेव्हिड कॅराडाइन यांच्यासोबत काम केले होते, ज्यात खऱ्या आयुष्यातील भावांची जोडी पडद्यावर साकारण्यात आली होती. त्यांनी लिझी मॅकग्वायर या लोकप्रिय मालिकेत सॅम मॅकग्वायर ही भूमिका साकारली होती, जी लिझीच्या वडिलांची भूमिका होती. नेक्स्ट आहे आशिया आर्थिक संवाद 2026 ची 7वी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित करण्यात येणार आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पुणे. आशिया आर्थिक संवाद 2026 ची 7वी आवृत्ती 26 ते 28 तारखेदरम्यान पुणे येथे आयोजित करण्यात आली. ही परिषद परराष्ट्र मंत्रालय आणि पुणे आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे. यावर्षीची परिषद थीम आहे जागतिकीकरणाच्या पलीकडे भूअर्थशास्त्र, दर, तंत्रज्ञान आणि धोरणात्मक संरेखन. या परिषदेमध्ये 45हून अधिक वक्ते सहभागी होणार होते. भारत, भूतान, श्रीलंका, तैवान, सिंगापूर, केनिया, ऑस्ट्रेलिया, इस्रायल आणि नॉर्वे या 9 देशातील शैक्षणिक तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झालेले आहेत. या चर्चासत्रातून विकसित होत असलेल्या भूआर्थिक परिदृश्यात परिवर्तनकारी कल्पना आणि धोरणात्मक दृष्टिकोनांची देवाणघेवाण सुलभ होण्याची अपेक्षा आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 27 फेब्रुवारी. मराठी भाषा गौरव दिन दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर कवी आणि नाटककार कुसुमाग्रज यांचा हा जन्मदिवस आहे. कुसुमाग्रजांचे पूर्ण नाव आहे विष्णू वामन शिरवाडकर. तर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र सरकारने 21 जानेवारी 2013 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास सुरुवात झाली. 27 फेब्रुवारी 2013 रोजी पहिल्यांदा हा गौरव दिन राज्यभर साजरा करण्यात आला. मराठी भाषेचा समृद्ध वारसा जतन करणे, संवर्धन करणे आणि मराठी साहित्याचा गौरव करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. नेक्स्ट आहे मणिशंकर मुखोपाध्याय यांचे नुकतेच वयाच्या 93व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या भाषेतील लेखक होते? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बंगाली. मणिशंकर मुखोपाध्याय जे शंकर या टोपण नावाने प्रसिद्ध होते, हे बंगाली भाषेतील ख्यातनाम लेखक होते. त्यांचे 20 फेब्रुवारी 2026 रोजी कोलकाता येथे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या सीमाबद्ध आणि जन अरण्य या कादंबऱ्यांचे रूपांतर दिग्दर्शक सत्यजित रे यांनी अनुक्रम चित्रपटात केले. हे दोन्ही चित्रपट रे यांच्या प्रसिद्ध कलकत्ता ट्रायलॉजीचा भाग होते, ज्यामध्ये शहरी जीवनातील संघर्ष, तडजोड आणि स्पर्धेचे वास्तव चित्रित करण्यात आलेले होते. दिग्दर्शक पिनाकी भूषण मुखर्जी यांचा चौरंगी हा चित्रपट शंकर यांच्या साहित्यावर आधारित एक महत्त्वपूर्ण चित्रपट ठरला. दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांनी शंकर यांच्या मान सन्मान या कादंबरीचे शिष्या या चित्रपटात रूपांतर केले, जो कॉर्पोरेट जीवनावर आधारित होता. 2021 मध्ये त्यांना त्यांच्या एका एका एकाशी या आत्मचरित्रात्मक ग्रंथासाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. स्वामी विवेकानंदांवर आधारित संशोधनात्मक पुस्तक हा शंकर यांचा शेवटचा मोठा साहित्यिक प्रकल्प होता. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.